शिवसेना शिंदे गटाचा वरळी परिसरात वर्धापन दिन साजरा होतोय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आले। तसंच पोलिसांचाही कडक बंदोबस्त तिथं ठेवण्यात आलेला। तर वरळी परिसरातून या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। मुंबईतल्या वरळी येथील डोम परिसरात मी उभा आहे आणि याच ठिकाणी शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय। परंतु या संपूर्ण परिसराबाबत जर बोलायचं झालं तर संपूर्ण परिसर जो आहे तो शिवसेनेच्या झेंड्याने या ठिकाणी गजबजल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅनरबाजीवर जो मजकूर लिहिण्यात आलेला आहे, वाघाने वाघासारखं वागावं, भगवं आहे रक्त, गर्वाने सांगावं, या सगळ्याचा जो मतितार्थ आहे तो आजच्या या ठिकाणी वर्धापन दिन सोहळ्यामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत, मुख्य नेते जे आहेत आताचे एकनाथ शिंदे, हे याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करतील। त्याचबरोबर येणाऱ्या आगामी विधानसभाच्या निवडणुका असतील, महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकीच्या अनुषंगानेही आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। परंतु आत्ता मात्र या ठिकाणी या वरळी डोम परिसरामध्ये एक या ठिकाणी रेलचेल कार्यकर्त्यांचे असतील किंवा बाकीच्या पदाधिकाऱ्यांचे असतील ती सुरू झालेली आहे आणि काही थोड्याच वेळात या ठिकाणी वर्धापन दिन सोहळा साजरा होतोय। मात्र सगळं वातावरण जे आहे ते भगवमय झाल्याचं पाहायला मिळतंय। मंगेश वन्नेसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।